गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढविण्यासाठी व राज्यात हा जिल्हा अग्रेसर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तलावामधील गाळ काढणे, तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्यावर भर दिला। या बैठकीला जिल्हाधिकारी अविशांत पंडा, आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, मत्स्य व्यवसाय उपायुक्त सुनील जांभुडे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते। मंत्री राणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मागे असण्याची कारणे जाणून घेतली आणि त्यात वाढ कशी करता येईल यावर विचारणा केली। त्यांनी मत्स्य व्यावसायिक आणि तलावातील ठेकेदारांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय पाटबंधारे विभागाला दिल्या। मंत्री राणे यांनी जलसंधारण विभागाला तलावामधील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले। मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। यासोबतच जिल्ह्यात मत्स्यवाढीच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली। पेशा क्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी समुदायासाठी असलेल्या योजनांचा लाभ केवळ त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि इतर कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले। गडचिरोली येथे शासकीय मत्स्य बीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही राणे यांनी सांगितले। तसेच राज्यात मच्छीमारांसाठी आणि मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजल पेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।